तरी एक मोठी बातमी येते आहे, माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे। निकालातले हा एक पहिला महत्त्वाचा निकाल सध्या समोर येतो आहे। या क्षणाची मोठी बातमी, ब्रेकिंग न्यूज, माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे जो वकिलांनी दावा केलेला होता, युक्तिवाद केलेला होता की शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर आमदारकी रद्द होईल, त्यामुळे कदाचित या आमदारकीला सुद्धा आता एक प्रकारे अभय मिळाले असं आपल्याला म्हणता येईल। अधिक तपशील येतील त्यावेळी याच्यावर विस्ताराने आपण बोलूच। मात्र या क्षणाची मोठी बातमी, माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे। आता अटकेबाबत नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण शिक्षेबरोबरच तेवढंच लक्ष लागलेलं आहे त्यांच्या अटकेच्या निर्णयाबद्दल काय होतं याकडे। मात्र या क्षणाची मोठी बातमी आहे, सूरज, माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे, त्यामुळे हा मोठा दिलासा कोकाटेंसाठी सध्या तरी म्हणायला हवा। नक्कीच अमोल, मगाशीप्रमाणे मी म्हटल्याप्रमाणेच आहे की त्यांच्या एकूण जी शिक्षा होती, जी दोन्ही कोर्टांनी दिली होती, त्याला स्थगिती दिलेली आहे। 1 लाखाचा जामीन हा देखील मंजूर करण्यात आलेला आहे। मात्र जो निकाल त्या ठिकाणी दोन्ही कोर्टाकडनं देण्यात आला होता की जे NBW वॉरंट काढलं होतं, त्या संदर्भात अद्याप काही अपडेट हे न्यायालयाकडनं देण्यात आलेले आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटेंना हा महत्त्वाचा दिलासा म्हटला जाईल की नाशिक सत्र न्यायालयाच्या निकालासंदर्भातली जी स्थगिती अद्याप ही दिलेली नाही, मात्र शिक्षा केवळ 2 वर्षाचीच असल्याने शिक्षेला हायकोर्टाकडनं ही स्थगिती देण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर ती याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत 1 लाखाचा जो जामीन आहे हा देखील मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे अशांत ही दिलासाच म्हणावा लागेल। मात्र दुसरीकडे NBW वॉरंट बाबत आता काय निर्णय कोर्ट घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण या वॉरंटमध्ये स्पष्टपणे माणिकराव यांच्यासह जे इतर आरोपी आहेत यांना त्या ठिकाणी पकडून हजर करा असं स्पष्टता म्हटलेलं आहे। त्यामुळे तुर्तास जरी अटक टळली असली तरी दुसरीकडे NBW वॉरंट बाबत आता काय नेमकं मत या ठिकाणी कोर्टाकडनं व्यक्त केलं जातं, सविस्तररित्या काय सांगितलं जातं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। निश्चितपणे पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया, या क्षणाची मोठी बातमी आहे, हायकोर्टाकडून कोकाटेंना मोठा दिलासा मिळालेला आहे आणि सुमारे 2 तास चाललेल्या सुनावणीनंतर आता कोकाटेंना त्यांना शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे। त्यामुळे कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळणं हा एक मोठा निर्णय कोर्टाकडून देण्यात आलेला आहे। ज्या गुन्ह्यामध्ये त्यांना शिक्षा झालेली आहे त्या शिक्षेला सध्या तरी स्थगिती मिळालेली आहे आणि 1 लाखांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन देण्याचा निर्णय होतोय आणि त्यामुळे त्यांची अटक देखील टळल्याचं कळतंय सूरज। त्यामुळे ही एक दुसरी